नीतिसूत्रे या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे ज्ञान मोठ्याने म्हणते. परमेश्वराने सृष्टीक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यांतील पहिले कृत्य असे मला पैदा केले. अनादिकाली प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. पर्वत स्थापित झाल्यापूर्वी, डोंगरांपूर्वी मला निर्माण केले. त्या वेळापर्यंत त्याने पृथ्वी, शेते व पृथ्वीचा धूली संचय ही निर्माण केली नव्हती. त्याने आकाश स्थापले तेव्हा मी होते. जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरवली, जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले, जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली, जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रेखले, तेव्हा मी त्याच्या पाशी कुशल कारागीर होते. मी त्याला नित्य आनंददायी होते. त्याच्या समोर मी सर्वदा हर्ष पावे. त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी. मनुष्य जातीच्या ठाई मला आनंद होई. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मला अद्यापि तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवील. तो माझा गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवील. जे काही पित्याचे आहे ते सर्व
माझे आहे. म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.